राम राम मंडळी. क्रीडा क्षेत्रामध्ये निष्पक्षता, पारदर्शकता आणि खेळाडूंचा विश्वास टिकवून ठेवणे हे कोणत्याही क्रीडा संघटनेचे मूलभूत कर्तव्य असते. स्पर्धा योग्य आणि न्याय पद्धतीने पार पाडण्यासाठी निर्णय प्रक्रिया पूर्णपणे निष्पक्ष असणे अत्यावश्यक आहे. याच पार्श्वभूमीवर कोच आणि पंच यांच्या भूमिका स्पष्टपणे वेगळ्या ठेवणे ही काळाची गरज बनली आहे. कोच आणि पंच या दोन भूमिका स्वरूपाने पूर्णतः भिन्न वेगळ्या आहेत. कोचचे काम खेळाडूंना प्रशिक्षण देणे, त्यांची कामगिरी सुधारण्यास मार्गदर्शन करणे आणि त्यांच्या यशासाठी योग्य दिशा देणे हे असते. तर पंचांचे कर्तव्य म्हणजे स्पर्धेदरम्यान नियमांचे काटेकोर पालन करून सामना निष्पक्षपणे पार पाडणे. एखादी व्यक्ती जर एकाच वेळी कोच आणि पंच या दोन्ही भूमिका बजावत असेल तर तेथे हितसंबंधाचा संघर्ष निर्माण होण्याची फार मोठी शक्यता नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत पंचाच्या निर्णयावर संशय निर्माण होतो आणि स्पर्धेच्या विश्वासार्हतेवर परिणाम होतो. खेळाडू, संघ तसेच प्रेक्षकांमध्ये संभ्रम आणि असंतोष निर्माण होत असतो, जो कोणत्याही क्रीडा वातावरणासाठी घातक आहे. त्यामुळे कोच आणि पंच यांच्या जबाबदाऱ्या एकाच व्यक्तीकडे देणे टाळणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर संघटनेने कोच आणि पंच यांची स्वतंत्र व स्पष्ट यादी तयार करणे अत्यावश्यक आहे. कोच यादीमध्ये त्यांच्या पात्रता, अनुभव, कार्यक्षेत्राची नोंद असावी, तर पंच यादीमध्ये त्यांच्या पात्रतेसह अनुभवाची सविस्तर माहिती असावी. विशेष बाब म्हणजे एकाच व्यक्तीचे नाव या दोन्ही यादीत समाविष्ट करता कामा नये. यासोबतच संघटनेने नियमावलीमध्ये स्पष्ट तरतूद करावी की कोणताही पंच कोच म्हणून आणि कोणताही कोच पंच म्हणून कोणत्याही स्पर्धेत काम करू शकणार नाही. या नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधित व्यक्तीवर संघटनेच्या वतीने योग्य ती शिस्तभंगाची कारवाई करण्याची तरतूद नियमांमध्ये असायला पाहिजे. या सर्व बाबींची अंमलबजावणी करणे ही पूर्णतः संघटनेची जबाबदारी आहे. संघटनेने यादीचे नियमित अपडेट, त्याचबरोबर नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता राखणे आणि नियमांचे काटेकोर पालन होईल याची दक्षता घेणे आवश्यक आहे. यामुळे निर्णय प्रक्रिया स्वच्छ राहील आणि संघटनेवरील विश्वास अधिक दृढ होईल. या व्हिडिओतून असा निष्कर्ष निघतो की कोच आणि पंच यांच्या भूमिका स्पष्टपणे वेगळ्या ठेवणे, त्यांची स्वतंत्र यादी तयार करणे आणि दोन्ही भूमिका एकाच व्यक्तीस देण्यास मनाई करणे हे क्रीडा क्षेत्राच्या हितासाठी अत्यंत आवश्यक आहे. संघटनेने ही जबाबदारी गांभीर्याने स्वीकारल्यास स्पर्धा अधिक न्याय आणि पारदर्शक तसेच विश्वासार्ह होतील. धन्यवाद.